ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सोबत आहेत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेजी। सर, 29 ऑगस्टपासून जरांगे पाटील यांचं मुंबईत आंदोलन आहे आणि त्यांच्या भाषेवरून असं दिसतंय की त्यांचं टार्गेट फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे। देवेंद्र फडणवीस टार्गेट तर आहेतच, पण देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्याच्या मांडीला मांडी लावून जो सत्तेमध्ये सामील झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आहे, त्या अजित पवार गटाच्या आमदारांनी 50/100चे बॅनर लावून एक जातीयवादी वातावरण त्या बीड जिल्ह्यामध्ये, जालना जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे की सत्तेमध्ये तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले, संविधानिक पदावर बसलेले तुमच्या या मित्रपक्षाचे आमदार जर जरांगे पाटलाला पाठिंबा देत असतील आणि तोच जरांगे जर तुमची आईमाई काढत असेल तर तुम्ही नक्की पुढे येऊन या गोष्टीचं आम्हा ओबीसी बांधवांना उत्तर द्या। तुमचीच फूस आहे का त्याला? कुणाला? मुख्यमंत्री महोदयांची अजितदादा करवी, अजितदादा पक्षाच्या आमदारांकरवी हे मनोज जरांगेचं आंदोलन मुंबईला आलं पाहिजे असं काही तुम्ही मुखसंमती दिली का अजितदादा पवारांना, राष्ट्रवादीला? टार्गेट करताय, मुख्यमंत्र्यांवरच टीका करताय, एकेरी भाषेत बोलणं। मग आम्हाला तेच कळत नाही की एका बाजूला मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या पक्षाचे आमदार जरांगीचे बॅनर लावतात, त्याला रसद पुरवतात, त्याला पैसे देतात, आम्ही ओबीसीची बाजू मांडतोय तर आमचे पुतळे जाळतात, आम्हाला शिवीगाळी केली जाते, आम्हाला बघून घ्यायची, रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत मला कॉल येतात। हे नक्की आम्हाला कळलेलं नाही आहे। हे नक्की मुख्यमंत्री महोदयांना एका बाजूला शिव्या द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडून, अजितदादांच्या आमदाराकडून। मग हे नक्की काय गौडबंगाल आहे महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण करायचं आहे का? आम्हाला न सुचलेलं कोड आहे। आत्ताचं जे जरांगे पाटील यांचं आंदोलन आहे, कोण आहे असं वाटतं यांच्या मागे, कोण आहे आंदोलनाचं? बघा, या आंदोलनामध्ये जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये विरोधातली माणसं तर आहेतच, आम्ही नेहमी आरोप करत आलो आहे, पण जरांगींच्या आंदोलनामध्ये आता सत्ताधारीसुद्धा आहेत। कोण सत्ताधारी, कोण विरोधक? मुख्यमंत्री सोडले तर सगळेच सत्ताधारी जरांगेच्या मागे आहेत। म्हणजे अजितदादा, एकनाथ शिंदे यांचे नाव घ्यायचे तुम्हाला? बघा, अजितदादा जर त्या जरांगेच्या मागे नसतील तर मग विजयसिंह पंडित, ते सोळंकी आमदार उघड त्यांनी बॅनर लावून मुलाखत देऊन जाहीर पाठिंबा दिलाय ना। मग हे कळलेलं नाही आम्हालाही। मग त्यांच्यावर जबाबदारी नाही। सोळंकी काय फक्त मराठा समाजाचे आमदार आहेत का? विजयसिंह पंडित काय फक्त मराठा समाजाचे आमदार आहेत का? बाकीच्या लोकांनी त्यांना मतदान दिलंय का नाही दिलंय? आणि तुम्ही ज्यावेळी निवडून जाता त्यावेळी तुम्ही पूर्ण लोकांचं दायित्वाची जबाबदारी, केअरटेकर तुम्ही असता। हे जबाबदारी नाही, जबाबदारीचं भान नाही त्यांच्यावरती। त्यांना जर 12-13% लोकांच्या मताची काळजी असेल ना तर आमच्याकडे 50-60% मतं आहेत। मग आम्ही कसे घोडे लावायचे तुम्हाला ते बघतो। 29 ऑगस्टला आंदोलन आहे जरांगे पाटलांचं मुंबईत, ओबीसी नेते म्हणून तुमची काय भूमिका आहे? अशा बेजबाबदार, बेकायदा मागण्या करून, झुंडशाही करून, दादागिरी करून, मुख्यमंत्र्यांना शिव्या देऊन मुंबईला वेठीस धरून जर कोण काय करत असेल तर आम्ही आत्ता सायलेंट आहोत। आम्ही आता खूप बघत आहोत। याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही असं समजण्याच्या भानगडीत रस्त्यावर उतरणार? निश्चित रस्त्यावर उतरणार। आम्ही निश्चित रस्त्यावर उतरणार आणि आम्ही दाखवू मुख्यमंत्री महोदयांना की आम्ही काय करू शकतो। आम्ही विधानसभेला दाखवलंय। त्यांना जर बॅलेटची भाषा कळत असेल तर तिथं सुद्धा आम्ही दाखवू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्हीच 10% आरक्षण दिलं, ते आरक्षण आहे आता, तर मग हा अट्टाहास का? जरांगे नावाचा माणूस आहे, तो गावगुंडी चावडीवरती बसणाऱ्या, टोळक्यामध्ये बसणारा आणि टवाळकी करणारा माणूस आहे। शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये माझ्या मराठा बांधवांना SC-BCचं जे आरक्षण दिलं आहे, हे 10% आरक्षण शिक्षण आणि नोकरी एंट्री पॉईंटमध्ये आहे। त्यांना त्यामध्ये इंटरेस्ट नाही जरांगेला इंटरेस्ट गावगाड्यातल्या पंचायत राजच्या निवडणुकामध्ये आहे। त्यामुळे ते SC-BC फॉलो करणार नाहीत, ते ओबीसीमधूनच आरक्षण मागणार, कारण त्यांना निवडणुकीला उभं राहायचं आहे। आणि ओबीसीचे सगळी माणसं, ओबीसीचा सरपंचही होऊ द्यायचा नाही, पंचायती मेंबर होऊ द्यायचं नाही, झडपी मेंबर होऊ द्यायचं नाही, नगरसेवक होऊ द्यायचं नाही, पूर्ण व्यवस्था ताब्यामध्ये ठेवण्याचा आणि जातीचं वर्चस्व दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। अशा पद्धतीनं भूमिका घेणारे, अशा पद्धतीनं वरचढ दहशत निर्माण करणारी मागास कशी काय असू शकतात? तुम्हाला धमक्या आल्या, तुम्ही काही सुरक्षेची मागणी करणार गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे? माझ्याकडे मला सुरक्षा होती, पण अलीकडच्या कालावधीमध्ये मला वाटतंय मराठवाड्यात ज्यावेळी आम्ही फिरतो त्यावेळी मला कुठलाही पोलीस, कुठल्याही जिल्हा, कुठल्याही पोलीस हद्दीमध्ये गेलो तर मला म्हणावं असं संरक्षण मिळत नाही। मी एकटा फिरतोय
आणि मी आज गेवराईमध्ये चाललो आहे. त्या विजयसिंह पंडिताच्या पार्श्वभागात जर धमक असेल ना, अरे माझे पुतळे काय जाळतो, मी स्वतः येतो आहे आणि मला जाळ तू, आणि तू माझ्या बांधवांना माझ्या अंगावर काय सोडतोय. कधी जाणार गेवराईत तुम्ही? आज जाणार, निघालोय मी. तुझ्यात जरा जर दम असेल ना, अरे भोरट्या, तू एका समाजाचा आमदार नाहीस. 2-3 लाख एका विधानसभा कन्सिस्टन्सीमध्ये 2-3 लाख मतदार असतात आणि निवडून आल्यानंतर टोटल विधानसभेची जबाबदारी तुमच्यावर असते आणि महाराष्ट्राच्या हिताची भूमिका निभावण्याची जबाबदारी तुझ्यावर असते. आणि तू पुतळे जातो, समाजामध्ये तेढ निर्माण करतो. आम्ही काय विचारलं तर तू एवढे मोठे बॅनर कसे लावले, मग आम्हाला कधी पाठिंबा देणार. हे चुकलं आमचं. तुझ्यात दम असेल ना, ये, तुम्ही येतोय. अरे एक मेंढपाळाचा पोरगा आहे, यशवंतराव होळकराची औलाद आहे, समोरासमोर लढणार आहे. तुझ्यात जर दम असेल ना, जिथं माझा पुतळा जाळलाय ना तिथंच मी येतोय आणि जाळ मला बघू काय आहेत. तुम्ही आरोप केला होता की जरांगे पाटलांना पैसा पुरवला जातो. ते म्हटले काल की पुरावे द्यावे लक्ष्मण हाके. पुरावे, अनेक गोष्टींचे पुरावे आहेत. कोण देतं पैसे जरांगे पाटील? जरांगेंना अहो 10-15 लाख तर सोडा. जरांगेंना महाराष्ट्रातले भले मोठे मोठे नेते करोडो रुपये त्याला पोच करतायत. कोण नाव सांगा? नावं सांगेन मी वेळ आल्यानंतर. त्यामुळं जरांगेंना फ्युएल कोण पुरवतं, जरांगेंना नेट कोण अवेलेबल करून देतं, त्याच्यासाठी लाखो रुपयांची लाईन काय टाकली जाते एकदम विक्रमी वेळामध्ये. अरे एवढी जनतेची कामं केली असती तर अशी अराजक परिस्थिती निर्माण झाली नसती. तुम्ही ओबीसी, तुम्हाला धमक्या येत आहे एकूण असे सगळे. तुम्ही म्हटलं की ओबीसी नेते जे आहेत ते मला हवा तसं सपोर्ट करत नाही. TV9 मराठीशी बोलतानाच तुम्ही म्हटलं. हे बघा, बोललं पाहिजे त्यांनी, अशी आमची भूमिका आहे. ओबीसीच्या मंत्रिमंडळानं, ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्याची भेट घ्यायला हरकत काय आहे? काय हरकत आहे की काय होणार आहे नक्की? काय हरकत आहे? मुख्यमंत्र्या ओबीसीच्या मंत्र्यांनी किंवा यांचा एक गट तयार करून मुख्यमंत्र्याची भेट घ्यायला काय हरकत आहे? नका बोलू तुम्ही रस्त्यावर. तुमच्यावर जबाबदारी आहे, आम्हाला मान्य आहे. तुमच्याकडं महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने वागत आहात, याचीही आम्हाला जबाबदारी आहे. पण तुम्ही मुख्यमंत्री महोदयाची ओबीसी मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं भेट घेतली पाहिजे आणि ओबीसीच्या मनामध्ये जी खदखद आहे, ओबीसीच्या मनामध्ये जी असुरक्षिततेची भावना आहे, ती भावना त्याच्यावरती काहीतरी परिणाम होईल आणि मुख्यमंत्री महोदय तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.